नाशिक रोड आणि पिंपरी चिंचवडमधील वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घरफोडी करणाऱ्या एका अट्टल चोरट्याला नाशिक रोड गुन्हा शोध पथकानं अत्यंत शिताफीनं अटक केली आहे. आरोपीच्या ताब्यामधून तब्बल 35 लाख रुपये किमतीचे 23 तोळे सोन्याचे दागिने आणि 1 तोळा सोन्याची लगड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सचिन भगवान सहजराव वय वर्ष 25 राहणार ताथवाडे नवले वस्ती तालुका मुळशी जिल्हा पुणे या ठिकाणी त्याला अटक करण्यात आलेल्या संशयिताचं या आरोपीचं नाव असून पोलीस आयुक्त संदीप कर्णे, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2चे किशोर काळे आणि सह पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्याला भेट देऊन सराफ बाजार आणि संवेदनशील भागामध्ये विशेष गस्त घालत व्यापारी आणि नागरिकांशी समन्वय साधण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे, अतुल चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी आणि गुन्हा शोध पथकाचे पोलीस हवालदार विशाल पाटील, सागर अडणे, महेंद्र जाधव, अरुण गाडेकर, महिला पोलीस हवालदार संध्या कांबळे, रोहित शिंदे आणि योगेश रानडे हे देवी चौक सराफ बाजार परिसरामध्ये गस्त घालत होते. याच दरम्यान एक संशयित चोरीचे सोने विक्री करण्यासाठी देवी चौकात येणार असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती पथकाला मिळाली. माहिती मिळताच पथकानं क्षणाचाही विलंब न करता सापळा रचून संशयित सचिन सहजराव याला ताब्यात घेतलंय. पोलिसांनी संशयिताची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 23 तोळे सोन्याचे दागिने, 1 तोळ्याची सोन्याची लगड आढळून आली आहे. या मालाची किंमत 35 लाख रुपये असून अधिक चौकशी केली असता हा मुद्देमाल नाशिक रोड पोलीस ठाण्यातील पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या वाकड पोलीस ठाण्यातील घरफोडीच्या गुन्ह्यातील असल्याचं निष्पन्न झालं. दोन्ही गुन्हे दाखल झाले असून ही धडक कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णे, उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे, अतुल चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, त्याचबरोबर गुन्हा शोध पथकाचे पोलीस हवालदार विशाल पाटील, सागर अडणे, महेंद्र जाधव, महिला पोलीस हवालदार संध्या कांबळे, पोलीस शिपाई अरुण गाडेकर, रोहित शिंदे आणि योगेश रानडे यांच्या पथकानं केली असून या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार सागर अडणे करतायत. दिनांक 23 मे रोजी आमच्या नाशिक रोड पोलीस स्टेशनचे सिनियर पी.आय. सपकाळे साहेब आणि त्यांच्या अंतर्गत डीबीचे आमचे जे इन्चार्ज आहेत ए.पी.आय. सूर्यवंशी साहेब आणि त्यांच्या टीमला एक गोपनीय माहिती मिळाली होती. यातला जो आपला आरोपी आहे सचिन भगवान सहजराव हा राहणारा मुळशीचा आहे आणि तो एका ठिकाणी येणार आहे आणि त्याने चोरी केलेली आहे किंवा तो घरफोडीतला आरोपी आहे अशी माहिती मिळाली होती. त्याच्यावरून आम्ही सापळा रचून त्याला जे वाटप केली तर त्याच्याकडून नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या अभिलेखावरचा एक गुन्हा या नंबर 318/26 हा उघडकीस आलेला आहे आणि त्याच्यामधलं 10 ग्रॅमची जी सोन्याची लगड आहे ती देखील आम्ही जप्त केलेली आहे. आणि त्या व्यतिरिक्त त्याच्याकडून आणखी फर्दर इंट्रॉगेशनमध्ये एक वाकड पोलीस स्टेशन जे पिंपरी चिंचवड आयुक्तालयात आहे त्याच्यामधला एक मोठा गुन्हा उघडकीस आलेला आहे घरफोडीचा, ज्याच्यामध्ये एकूण 23 तोळे सोनं असं एकूण टोटल 24 तोळ्याचं सोनं त्याच्याकडे जप्त झालेलं आहे. त्याच्यामध्ये काही दागिने आहेत आणि त्याच्यामध्ये नाशिक रोडचा तर सध्या अजून एक गुन्हा आणि बाकी उर्वरित मग पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातले गुन्हे उघडकीस येतील अशी शक्यता आहे. तर या कामगिरीबद्दल एकूणातला 24 तोळे वजनाची सोन्याचे दागिने आहेत आणि त्याची एकूण किंमत 35 लाख रुपये आहे. अशी एक चांगली कामगिरी आमच्या नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या डीबीनं केलेली आहे. त्याच्याबद्दल मी आमच्या डीबीचे ए.पी.आय. सूर्यवंशी साहेब आणि त्यांची सर्व टीम यांचं देखील त्या ठिकाणी आभार. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड.